सगळ्या पक्षांचे एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष बघा आणि महायुतीचे नगराध्यक्ष बघा. आपण सगळेजण हे बघितल्यानंतर आता शुभसंकेत घेऊन आपण एवढ्याच यांच्या वतीनं पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो. महायुतीच्या सगळ्या नेत्यांचा संकल्प घेऊन आपण सगळेजण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करूया. अशा पद्धतीची विनंती आपण सगळ्याच जणांनी करूया. खरं तर गेले 4-8 दिवस आपण बघतोय, किंबहुना महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता पुढच्या 8-10 दिवसांमध्ये सुद्धा आपण सगळे जर प्रचाराच्या धुळ्यामध्ये आपण जर बघाल, आरोप प्रत्यारोप, तुम्ही काय केलं, मी काय केलं आणि आमचं काय चुकलं आणि तुमचं काय चुकलं, याच्या पलीकडे आपण कुठं जाणार आहोत की नाही. आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही. आणि ते जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या समोर फक्त एकच ऑप्शन दिसतोय, तो म्हणजे महायुती. आपण सगळेजण बघितलं असाल तर राजर्षी शाहूंच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संपूर्ण देशातलं हे शहर म्हणजे कोल्हापूर. उद्यम नगरी म्हणून प्रसिद्ध असणारं, संपूर्ण देशातलं प्रसिद्ध असणारं हे आपलं कोल्हापूर. ते दरडोई उत्पन्नामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारं हे आपलं कोल्हापूर. परंतु विकासाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या सगळ्या संकल्पना आपण सगळ्यांना अपेक्षित आहे त्या पूर्ण करण्यामध्ये मात्र अजून सुद्धा आपल्याला खूप काम करावं लागेल. हे काम करणं, निवडणूक ही केवळ 81 उमेदवारांच्यासाठी नाही, या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या, कोल्हापूर शहरातल्या सगळ्या नागरिकांच्या विकासासाठी आणि भविष्य काळातल्या विकासासाठी जर एक काम करायचं असेल तर एक चांगला विकासाचा अजेंडा घेऊन, राजकारणाचा अजेंडा नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन महायुतीचं काम आपण सगळेजण करतोय. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हेच काम आणि हीच भूमिका घेऊन आपण मतदारांच्या पर्यंत जाऊया. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, अनेक वर्षाची अनेक सगळ्यांची संकल्पना जी होती ती सगळी संकल्पना महायुतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो. विशेषतः आपण बघितलं असेल, अनेक वर्षाचा अंबाबाईचा आराखडा आपण सगळा बघत होतो, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानेन. आदरणीय चंद्रकांत दादांच्या पासून, पालकमंत्री असल्यापासून दादा आपण प्रयत्न करत होतात आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि सगळ्यांचे प्रश्न, अनेकांना प्रश्न पडला की 1400 कोटीचा आराखडा कसा काय होऊ शकतोय, पण होय हे होऊ शकते ना, हे झालंय. या सगळ्याच्या कामाची सुरुवात झाली. अनेक वर्षाचा आपल्या सगळ्यांच्यासाठीचा आवासून प्रश्न असणारा खंडपीठ, या सगळ्या खंडपीठाची सुरुवात झाली. तो सुद्धा कोल्हापूरवासियांच्या आनंदाचा खूप मोठा क्षण होता. IT पार्क, की ज्या IT पार्कसाठी सुद्धा आमच्यातले नवीन उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीने धावपळ करतायत, प्रयत्न करतायत. इथं उपस्थित असणारे क्षीरसागर साहेब असतील, आदरणीय अमल माडिक साहेब असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कामाची सुरुवात सुद्धा आपण सगळेजण करतोय.